वहिनी साहेब बसले. काय बैजा, अरे कांदा काढून झाला की नाही मळ्यातला? अरे 15 दिवस झाले तरी अजून 4 एकर मधला कांदाच काढते. अरे अशा रीतीने जर कांदा काढायला लागला तर आमच्या नाकाशी कांदा धरायची येईल. अहो शेठजी, कांदा कवाच काढून झालेला आहे. गाडी लोकांचे पैसे न्यायला आलो होतो. पैशाची गोष्ट अहो आहे. शेठजी, तुम्ही वर या, बसा बघू इथं. बसा बसा बदामराव. काय वहिनी साहेब, काय म्हणतात ठाकरे नामदार? काय म्हणणार, आम्ही जवळ असलो की त्यांना कोणीच लागत नाही, खुशाल खेळत असतात. पण जरा नजरेआड झालो ना वाजंत्री सुरूच. वाजंत्रीच्या अशाच असते. आमच्या लग्नात वाजंत्री वाजला त्याचा परिणाम आम्ही अजून भोगते. काय झाला, काय झाला, काय चुकला काय? हे घे 1500 आणि संध्याकाळी येऊन हिशेब दे. बर, निघतो वहिनी साहेब. नमस्कार धाकल्या वहिनी साहेब. अक्का या किल्ल्या ठेव तुझ्याकडेच. आता तो हिशेब देवघेव सगळं तूच बघायचं. अगं पण आम्ही आणि आमचे बाळराजे आम्हाला जे काय लागेल ते देत जा म्हणजे झालं. छे छे, मला नाही जमायचं ते. ते तुझं तूच बघ. ताई, एकदा सांगितलं ना, एकल्या बाळाशिवाय माझं लक्ष आता कशातच लागत नाही म्हणून. ठेव तुझ्याकडं. अहो थोरल्या वहिनी साहेब म्हणते आता ठेवा का तुमच्याकडेच. जमायचं काय त्यात? पाण्यात पडलं की पवाया शिकवावं लागत नाही. जमतंय ते आपलं. हा बरोबर आहे. अरे थाळीमध्ये ठेवला काय आणि वाटीमध्ये ठेवला काय, अरे काय फरक पडणार आहे? हे पण तुमचा पाणीचा वाटा आपल्याला लई आवडला. बरोबर बोला शेठजी. मग शेठजी, तुम्ही तुमच्या तिजोरीच्या चाव्या शेठाणीकडे का देत नाही हो? बोलला काय डेंजर तू बोलला. अरे आमच्या तिजोरीमध्ये आम्हाला काय बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत काय? वार्ता करते, आमच्या जीवावर उठले. ताई, तुळसाला चहा ठेवायला सांग. बरं, चहा बरोबर थोडा चिवडा मिळाला असता तर जरा बरा झाला असता. खरंच शेठजी, त्यांच्या माघारी तुम्ही सगळ्यांनी धीर दिलात. दिवस कसे हसत खेळत चालले. असं का म्हणता वहिनी साहेब? इनामदाराने आमच्यावरती उपकाराचं ओझं करून ठेवलंय. निदान ह्या निमित्तानं तरी डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ दे की. काय वाचन चाललंय जणू? कोण? अहो आम्ही बदामराव. अक्का मळ्यात गेली बाळाला घेऊन. बघितलं की आत्ताच गेल्या गाडीतनं. तुळसा बी होती बरोबर. पण आमचं काम तुमच्याकडे आहे. माझ्याकडे? आम्हाला एक 5,000 रुपये पाहिजे होते. म्हणजे तुम्हाला मराठी समजत नाही. आम्हाला 5,000 रुपये पाहिजे होते. जास्त नाही, फक्त 5,000. अहो पण मी ते देणार कुठनं? अहो तुम्हीच देणार. इनामदाराच्या तिजोरीतनं देणार. हे बघा, तुम्ही अक्का आल्यावर या. तशी परस्पर मी तुम्हाला एक पै देखील देणार नाही, समजलं? रागव नका इनामदार बाई. त्याच काय आहे की तेरी भी चुप और मेरी भी चुप. कसं म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणजे तुमचं पित्र आम्हीच उघडं करा म्हणता. ठीक आहे, ऐका तर मग. ठाकरे इनामदार हिंदुरांच्या पुढचं नाही, कळलं? नाही नाही, हे खोट आहे, खोट आहे. तुम्ही अजून इथं चालते व्हा. आवाज बारीक कर, नाही तर बाहेर लोक ऐकतील. अगं इनामदाराला कधीच पूर होणार नव्हतं. यो त्याचा डॉक्टरी रिपोर्ट. बाकी तू मात्र आपलं पाप बिन बोबाट्या घरातलं पिवलंस आणि वाड्याची इनामदारी झालीस. उद्या पोरग इनामदार होईल. आपलं काय म्हणणं नाही. आम्हाला आपलं लागते तसं पैसे द्यायचं आणि खुशाल रामाचं राज्य भोगायचं. कोणाला काय कळणार नाही. ठीक आहे, तुम्ही खुशाल करा जग जाहीर. तशीच वेळ आली तर मी बाळाला घेऊन रस्त्यावर पडेन. पण तुम्हाला मी एक छदाम देखील देणार नाही. अगं रस्त्यावरचीच तू. रस्त्यावर पडशील नाही तर उद्या पोराला घेऊन हिरीत जीव देशील. पण वहिनी साहेबांनी उद्या खरा प्रकार कळला तर त्यांना काय वाटेल? बिचारी दुसऱ्याच्या पोराला आपल्या धन्याच्या रक्ताचा अंकुर समजून दिवस रेटत्या. त्यांना जर खरं कळलं तरी एक दिवस तरी जीव ठेवतील का? मग काय विचार ठरला? नका हो, नका हो मला असं छळू. पैशाचं जर का अक्काला कळलं तर मी
तिला काय हिशेब देऊ? अगं नदीतलं वंजळवर पाणी घेतलं तर कोण कशाला हिशेब विचारतंय. पण तुझा जर खरा प्रकार जगजाहीर झाला तर हं? हे घ्या, पण जा एकदाच माझ्या समोर ना. बरं काही नंदनबाई, इथनं मला पैशासाठी उगाच खळखळ करायला लावू नका. इथं कुठं स्वतःच्या पदरचे काढून द्यायचे आहेत. बरं येतो मी. मी उठते अक्का. का ग? बरं नाहीये का? असं अर्ध्यातून का उठलीस? भूकच नाही आज. आई, तिचोरीच्या किल्ल्या कुठे आहेत ग? आहेत ना, कपाटात ठेवलेत. का? नाही, आम्हाला पाहिजे होते जरा. आणतेस? आणते. ए ताई, किती विसरभोळी आहेस ग तू. या किल्ल्या घे. अगं तिजोरीला तशाच लोंबकळत पडल्या होत्या. मग अशा मी मळ्यातून आलो ना त्यावेळी पाहिल्या. कशी दांदल उडाली का माणसाची. काय करावा काय समजत नाही. कशा होणार जय गोपाळ डेंजर. हा, जय गोपाल जय गोपाल. बसा बसा शेठजी. बसते बसते. काय बेत काढला? पुरणपोळीच्या हे? वार्ता करते. अरे बेत कसला टोंबलाच्या. शाला तू इथे वकार मंदी बसून दिवसरात्र धंदा करते. आम्ही पेढीवरती बसून पै पैचा हिशेब करते. पण शाला व्यवहार मध्ये शाला काय पण नाही पैसा भेटते. ते बदामराव आजकाल 100ची नोट जाळूनशी चा करते म्हणतात. हा, एच्या नाव काय? काय? मलाच विचार. मी तुला विचारते, तू मलाच विचार. काम धंदा काय नाही करते. शेती पण शाला पोटापुरती. मग शाला एवढा पैसा आणते कुठूनशी? तिला काय लोटरी लागली काय? लोटरी लोटरी. शेठजी, खरं म्हणजे ते कोडं आम्हाला सुद्धा उलगडलेलं नाही अजून. जेव्हा दे जेव्हा दे. ए जेच्या त्याच्या तकदीरच्या बात आहे. आपण तिला काय करणार. पण साला हे बदामराव आजकाल बोलत बी नाही. पहिले सारखा दिलखुलास. आपण जेव्हा तिच्या घरला गेलो तेव्हा शाला मकान बी बंद. एवढा मोठा ताला लावूनशी गेला. चाबी घेऊन कुठे गेला काय कळत नाही. शेठजी, त्या बाबतीत आम्ही सुद्धा छेडलं त्याला. पण नुसतं हसण्यावारीच नेतोय. काय साला बायडी लाभत नाही म्हणते. आणि सारखा सारखा सुंदराबाईच्या मकानला जाते असे समजला. खरंय खरंय नाही खरंय. अहो जात असतील, काय सांगावं त्यांचं. पण शेठजी, कुठं तरी पाणी मुरतय खास. हा, तेच तर साला समजत नाही नी. आमचा जीव तर साला नुसता खाली वर होत राहते. डोका पार काम मधून गेला. ए आज रातच्याला साला पार्टी दे वखार मंदी. किती वेळा सतावताय. मागच्या वेळी 4000 दिले, आज पुन्हा 2000. पैसे काही झाडाला लागलेत आलत की तोडून द्यायला. अगं तोडणार तोडल्यात रगड. तुला काय त्याच. चला ही शाला बदामराव सारखा कोणीतरी दिसते. शाला जीप मंदी. हो. अरे वा 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 बदामराव. अरे ती इंग्लिश मध्ये म्हटलेला चायना कुणीतरी ते थिंक ऑफ दी ते काय ते सैतानाची आठवण झाला आणि सैतान सामनी. अरे तसा झाला नाही. कवा खरेदी केला हे नवीन राकेट. ए डेंजर. अरे अय्या आवी जा तो. अय्या आवी जा. जो जो अरे बघूची घे. नवा सालचा नवी खरेदी. अरे वा 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 वा. कोण? बदामराव. हा, काय जुन्या दोस्तांची ओळख बेळख विसरला का काय? बुडाखाली गाडी आल्यावर लागला हवे म्हणजे चालायला. वार्ता करते. काही म्हणा बदामराव, तुम्ही हमेशा काही ना काहीतरी खरेदी करत राहते. पैसा देऊन घेतला काय? पैसा? शेठजी, पैसा मिळाला की आम्ही तो वापरून टाकतो. एम.
नुसती तिजोरी भरली कसर लागते नोटाना. पर बदामराव हं. नाही म्हणजे एवढं पैसे तरी कुठनं आणताय हो तुम्ही? आमच्या परसात हंडा गावला हंडा. रेंजर, प्रत्येक वेळेला दुसऱ्याची बारकाईने चौकशी करायची वाईट सवय आहे तुम्हा लोकांना. ते जाऊ दे बदामराव. नाही म्हणजे नवीन गाडीची पार्टी बिर्टी काय देता का नाही? का ते बी रीतिरिवाज विसरला? अहो पार्टी पार्टी काय तुम्ही म्हणाल तवा हाय काय नाही का त्यात. हा पण कधी पाहिजे ते आधी सांगा म्हणजे तयारी करता येईल. एकदम जंक्शन. बर चलतो आम्ही आता. आणि बरं का शेडजी, यंदा थॉम्सन सीडलेसची लागवड केली या. चला रानाकडे जाऊन येतो. हा यंक्या. जी ए यंक्या. जी मालक. अरे हान बरं. साला वार्ता करते असा हर एक आदमीला जर परसात हंडा गावायला लागला तर समजेच लोक जातील परसाकडे राहायला. घरामध्ये कोण राहणारच नाही. चला माझ्या तिजोरीतल्या नोटांना कसर लागली काय. हे साला डेंजर. याच्याकडे पैसा लई झालाय. लय मस्ती आल्या आहे. याच्या पैसा कुठला आला याच्या तलाश जरी आम्हाला नाही लागला तरी पण साला आम्हाला एका गोष्टीचा तलाश लागलेला आहे. कंच्या गोष्टीचा? ते बुकुळी, ते नाग्याची बेन, तिच्या आणि ते बदामरावाच्या काहीतरी भांजगडची. हा हा अहो काय सांगताय काय शेडजी? मग ते मध्ये एवढा मोठा तोंड उघडायला काय झाला? आम्ही कधी खोटी वार्ता नाही करते, वार्ता करते. अहो पण या बकुळेनेच आपल्या हिंदूरावचा खून करायला लावला तरी बी बदामराव तिच्याकडे जातोय. तेच तर समजत नाही ना. साला साची वाट सूचे. चला आमचा जीव नुसता खाली वर खाली. शेडजी आता अजिबात बोलायचं नाही. आपण दोघांनी पाळत ठेवायची त्या जोडीवर.